कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब, काम झालंय। तुम्ही सांगितल्याप्रमाणे आग भडकवलेली आहे। तिच्या माहेरचे होते ना घरी? हो साहेब, होते ना। हो, त्यांच्या चेहऱ्यावर तर रंगच उडाला होता। एजे आणि लीला, आजपर्यंतची प्रत्येक चाल तुम्ही माझी हाणून पाडली आहेत, पण मी आता अशी चाल चाललोय की एकाच डावात राणी आणि राजा चेकमेट। अहो काय हे पप्पा, काय रोज नवीन संकट असतं। मी ना सरोजिनी ताईंना फोन करते आणि त्यांना विचारते काय झालंय नेमकं। अरे बाई, रोज नवीन काहीतरी। रेव, यश बद्दल कालिंदीला तू काही सांगितलं नाहीस ना? नाही। आणि हे बघ, तिला आता काही सांगू पण नकोस। हा नवीन प्रकार काही सुरू झालाय कळत नाही मला। हे प्रकरण जरा निवळ होते। पण बाबा, नाही म्हणजे यश खरंच खूप चांगला मुलगा आहे। मी पूर्णपणे विचार करूनच। रेवू, तुझ्या निवडीवर मला पूर्ण विश्वास आहे, पण यश आहे ना, हा लीलाच्या सासरकडचा आहे, ह्याचीच काळजी वाटते मला। खरं म्हणजे आल्या आल्या मी लीलाशी या विषयावर बोलणार होतो, पण हे नवीन संकट आलंय ना। असो। आणि हे बघ बाळा, तुझ्या आणि यशच्या मैत्रीला माझा कधीच विरोध नव्हता। माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की घरच्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही। बाकी तू समंजसपणे वागशील यात शंका नाही मला। या सर। कोणीमध्ये एवढं का बाजूला कोणी काही विचारा। बाजूला कोणी माझं ऐक ना, अरे तुझ्या मुलाचा तो मित्र, तू मला बोलला होतास ना त्याच्याबद्दल, तो कॉन्स्टेबल आहे पोलीस स्टेशनला। हा, त्याला सांग ना जरा काय। बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली म्हणे, टीव्हीवर बघितली त्याने। हे बघ ना, तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय। म्हणजे आम्हाला ना एजंट बद्दल पूर्ण खात्री आहे, एजे असं वागूच शकत नाही। त्याला सांग ना काही मदत लागली तर करशील का म्हणून। हा प्लीज माझ्यासाठी त्याला विचार ना। हो। अहो काय चाललंय तुमचं? ह्याला त्याला फोन करताय आणि तुमचा मित्र ज्याला फोन केला
स्वतःच्या मुलाला ज्याला पोलिसात भरती करता आलं नाही तो तुम्हाला काय मदत करणार? म्हणून का आपण हातावर वाटून शांत बसायचं का? हे जे जावे आहेत आपले त्याला सोडवण्याचा प्रयत्न करायला नको? तुम्हाला माहितीये ना, कमिशनर, खुद्द कमिशनर येऊन एजेना अटक करून घेऊन गेलेत. एजे अभिराम जागीरदार केवढं मोठं नाव आहे. त्यांच्या काय ओळखी नसतील? त्यांना स्वतःची अटक टाळता आली नाही. तुम्ही काय करणार आहे? तुम्हाला म्हणून सांगते मोहिते, ही मोठी लोक असतात ना, श्रीमंत, त्यांचं सगळं वेगळंच असतं. तुम्ही बघा, आता एजे असे सुटून येतील तुरुंगात, माहितीये मला. नवस केलाय मी गणपती बाप्पाला, 5 नारळ ठेवणार आहे. बघाच तुम्ही. हॅलो, अरे तू मला बोलला होतास ना तुझा मुलगा वकिली पास झालाय म्हणून, मग त्याची वकिली सुरू झाली नसेल ना, तर मला ना थोडासा ऍडवाइस घ्यायचा होता त्याच्याकडनं. सर तुम्ही मला प्लीज प्रोसिजर कळवा. सर बाबा इतक्या वेळ आतमध्ये नाही राहू शकत. विराज सर, हिला तू इथे काय करतेस? तुला कोणी मला ती सांगा, एजे कुठे आहेत? सर प्लीज ओपन करा. कोसळकर. येस सर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.